विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या यशस्वी वाटचालीचा दावा करत राज्यात विकासाची गती वाढल्याचं सांगितलंय। ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन केलंय। ठाण्यात विजयाचे फाटक बिनविरोध उघडलेत असंही ते म्हणालेत। ही आगामी निवडणुकातील मोठ्या यशाची नांदी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांच्या अंतर्गत मतभेदांमुळे निवडणुकीत चित्र स्पष्ट झालं असल्याचं त्यांनी सांगितलंय। राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळानं विकास कामांना वेग मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलंय। नाशिक जळगाव मधील घडामोडींवर चर्चा सुरू असून महायुती सर्व जागांवर यश मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। म्हणून मी सांगितलं, नाशिक आणि जळगाव हे दोन्ही जे काही विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी देखील चर्चा सुरू आहे आणि त्यात देखील पॉझिटिव्ह चर्चा आहे। नाशिकच्या जागेवर जर माघार घेतली तरच जळगावच्या जागेवरती माघार घेतलं असं गणित झालं। असं गणित तुम्ही लावताय, त्यामुळे तुमचे प्रश्न आहेत आणि तुमचे उत्तरं आहेत। तुमचे प्रश्न, तुमचे उत्तरं, तुमचे सूत्र सगळं तुमचं। त्यामुळे असं काही नाही, महायुती मजबूतीने पुढे जाते। महायुतीचे 17 ते 17 उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत। नाशिकमध्ये नेमकं काय होतंय? आता परवा बघा किती रायगडला देखील आमचे महेंद्र थोरवे, भरत गोगावले यांनी पाठिंबा दिला। काल मी पुण्यामध्ये देखील आमचा एक कॅन्डिडेट होता, आपल्या सुनेत्रा वहिनी मला फोन केला होता, तोही उमेदवार मागे घेतला। त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपच्या समोर देखील शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उभे होते। त्यांना आम्ही सगळ्यांना जसं संभाजीनगरमध्ये इतरही ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते त्यांना माघार घ्यायला लावली आणि माघार घेतली। महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी दिसून येते, कारण उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं काँग्रेस आणि उभाटाचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी बिघाडी ही समोर येताना बाळमानेंना सूचक देखील दिला गेला होता। बाळमानेंनी तर थेट आरोप केलेत की मला उद्धव ठाकरेंशी बोलायला पण दिलं नाही आणि विनायक राऊतांवर आरोप केले। त्यांनी असं की मी आधीपासून RSSचाच कार्यकर्ता आहे असं म्हणून त्यांनी आपण त्यांच्यावर उभाटाच्या लोकांनी खूप आरोप केले। मी मगाशीच म्हणालो की महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणात नाही आणि महाबिघाडी काय त्यांची आघाडी जी आहे ती आघाडीमध्ये अशा प्रकारे जे पण पाहिलं या निवडणुकांमध्ये की कोणी कुठे उमेदवारी भरली, कुणाला कोणाचा पत्ता नाही, कोणी कुठून माघार घेतली ते कुणाला माहीत नाही। आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्यात, मी त्याच्यावर जास्ती काय भाष्य करू इच्छित नाही। आणि मी महायुतीचे उमेदवार 17 पूर्ण विजयी होतील हे या ठिकाणी विश्वासाने सांगतो।